तर नमस्कार मित्रांनो, कोकणची न्यू यूट्यूब चॅनलमध्ये मी अंकित आपलं स्वागत करतो. तर आज एकदम अवकाळी पाऊस आला आपला मे महिन्यात. तर बघू शकता आजूबाजूला पावसाचा आवाज तर तुम्हाला येतच असेल. या साईडला पण पाऊस पडताना तुम्हाला दिसत असेल. आता दुपारची वेळ आहे, अजून एवढी संध्याकाळ पण नाही झाली. आता क्रिकेट संध्याकाळी खेळतो आपण पोरं सगळी. सध्या पोरं पण इथं नाही आहेत, पण आता अचानक पाऊस चालू झाला आहे, त्यामुळे संध्याकाळी बघायला गेलं तर पिच ओला झालेला असेल आपला. इकडे बघू शकता एकदम ढग पण एकदम दाटून आलेत आणि जोरात असा पाऊस चालू झाला आहे. पहिल्यांदा असं असेल की पाऊस एकदम कन्सिस्टंट पडतो आहे, नाहीतर याआधी आपण जेव्हा व्हिडिओ चालू करायचो तेव्हा पाऊस जायचा, गायब व्हायचा. तर आता वीज चमकले जोरात आणि आता गडगडण्याचा आवाज पण येतो आहे, बेकार आवाज येतो आहे. थोडा ह्या साईडला बघूया. ह्या साईडला बघायला गेलं तर तो बारीक बारीक थेंब थेंब पाऊस पडतो आहे. एकदम बघू शकता माझ्यावरती पण पडतो आहे आणि मातीचा एकदम मस्तपैकी वास सुटला आहे आणि ढग तर लय दाटून आलेत. मला असं वाटतं आता जोरदार पाऊस येणार आहे आणि विजा पण एकदम मस्तपैकी कडकडणार आहेत. आता हा पाऊस जायला असं वाटत नाही. वरती पण बघू शकता, वरती तिकडे साहिल आहे, फोनवरती बोलतो आहे. त्याला जरा शूट करण्यासाठी पाठवले वरचे, म्हणजे तुम्हाला एकदम मस्तपैकी बी रोल्स दाखवता येतील. आता अनवाणी एकदम मस्त खाली थंड थंड वागते. इकडे पण बघू शकता मागे आमच्या गावचं मंदिर आहे तिकडे वरती. तर मस्तपैकी आता सीनरी झाले पावसामुळे, एकदम थंड वातावरण झालं आहे. प्लस आजूबाजूचा म्हणजे आजूबाजूला थोडा काळोख पण आला आहे, थोडा शॅडो टाईप वातावरण झालं आहे. इकडे पण बघू शकता मस्त वाटतं आहे. मागच्या साईडला सध्या दुर्वेश वगैरे नाही आहेत, दुर्वेश वगैरे गेलेत बाहेर आणि आपला शिरप्या पण नाही आहे खास माणूस, पण येतील ते थोड्या वेळाने. आता संध्याकाळी क्रिकेट खेळू तेव्हाला बघायला भेटतीलच. थोडा आता रस्त्याच्या साईडला पण जाऊन येऊया आपण, बघूया काय हालचाल झाली आहे. तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो सगळे जे दृश्य आहेत ते. इकडचं आमचे घराकडचे दृश्य बघू शकता, इकडे दिया बसले तिकडे. आणि जरा आता रस्त्यावरती जाऊन तुम्हाला दाखवतो थोडे सीन्स आणि ते बघा तुम्ही कसे वाटतं आहे. ह्या साईडला बघू शकता रस्ता तर पूर्णपणे भिजला आहे, इथे आपण क्रिकेट खेळतो. इकडे बघू शकता आपला पीच पूर्णपणे भिजला आणि खाली गरम गरम लागतं आहे, कारण की ऑलरेडी रस्ता तापलेला आहे आणि आता गरम गरम लागतं आहे. तर विजा वगैरे कडकडत आहेत, त्यामुळे आता मला वाटतं जरा घरी जायला पाहिजे. तर आपला पीच तर एकदम आता थंड थंड होणार आहे संध्याकाळपर्यंत. मग नंतरला आपण पोरं वगैरे येतील तेव्हा क्रिकेट खेळणारच आहे. त्याचे जर काही व्हिडिओ करायचे झाले तर तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेनच. बघू शकता सय्या आहे. सय्या कसं वाटतं आहे? होय सय्या, कैसा लग रहा है? इकडे सय्या काहीतरी करते. शर्वरी पण आहे, शर्वरी ओरडते, शर्वरी गेम खेळते बघू शकता इकडे. आणि आपले वरद भाई पण आहेत. वरद भाई काय करतात? रील्स स्क्रोल करतात. सया कसं वाटतंय? थंड थंड गरमी होते. आता पण गरमी होते तुला? पाऊस पडला तरी मग अजून काय जोरात यायला पाहिजे का? पाऊस जोरात यायला पाहिजे बोलते. आणि तुला पाऊस पाहिजे की नको? नको. का नको? आंबं खायचं आहे अजून? खाल्ले नाहीस? आंबं खायचं आहे तिला. हे आणि आपल्या आई. पाऊस आता पडल की जाईल? आता काय वाटतंय? हाय, काय वाटतंय? पडेल अजून जोरात की जाईल? कॅमेऱ्यासमोर एवढी शांत शांत का? शांत नाही येत आहे पुरी. फक्त ते सगळी बघतात म्हणून ती जरा शांत आहे. आणि आजूबाजूचा वातावरण बघू शकता, ढगाळ वातावरण आहे, मस्त आहे एकदम. आता भजी बनवणार आहे शर्वरी खास आणि आम्ही खाणार आहोत. सय्या थोडी हेल्प करेल. दुर्वेश आलाय? कधी आला? मानवसोबत गेलेला ना तो. तर आपला दुर्वेश खास माणूस आलेला आहे. बघूया आता काय करतोय. सध्या पावसाने आज तर कहरच केला नाही. आजपेक्षा जास्त म्हणजे असं वाटत नाही की आधी आलेला. मागे 2 अवकाळी पावसाच्या रील केल्या, पण असला सोसायट्याचा वारा काय सुटला नव्हता. बघू शकता तिकडे नारळाची झाडं पण एकदम कसली गदागदा हलत आहेत. आणि या साईडला पण बघू शकता पाऊस पण अजून जोरात येतो आहे आणि गडगडायला तर विजांचा कडकडाट सुरूच झाले. थोडा वेळ कॅमेरा असाच ठेवला तर तुम्हाला विजा पण कडकडताना दिसतील. इकडची सगळा वातावरण बघू शकता, या साईडचं पण आणि तिकडे मागच्या साईडला पूर्ण ढगाळ वातावरण आहे. आज सोसाट्याचा वारा सुटला आहे मस्तपैकी, त्या प्लास्टिकवरूनच दिसत असेल तुम्हाला. आणि जोरात आगमन झालं आहे पावसाचं. आपली गँग आलेली आहे बघा. गँगचा लीडर द ऋषभ आणि निर्या भाई आणि दिव्यान आलेला आहे. सोसाट्याचा वारा सुटला आहे बघा आणि
विजा पण कडकडायला सुरुवात झाली होती बघा, वीज कडकडली डेंजर. सो आता मी घरी जातोय. काय रे बेकार नाही, बेकार वीज वरती जाऊ नका, खाली या. डेंजर डेंजर विजा चमकत आहे, त्यामुळं घरातच आहे. आणि वारा बघा कसला सुटला आहे बघा, डेंजर वारा सुटला आहे, बघू शकता, खतरनाक एकदम. आणि त्या साईडचा लूक डेंजर झाला आहे. मी आता व्हिडिओ बंद करणार आहे कारण की सगळं आता तयास मॅस व्हायच्या ह्याच्यात आला आहे, त्यामुळं आता बंद करणार आहे आणि आपली व्हिडिओ स्टॉप करणार आहे. जोरदार वारा सुटला, माझा कापड पण निघाला गाडीवरचा. आजची मॅच सस्पेंडेड नाही खेळणार. काय या वाऱ्यात नाही खेळणार आहेस? विजा बघ कसल्या कडकडता. दिव्यान तू पण खेळणार आहेस? ते बघ चमकली बघ कसली वीज. वारा बघ उडून झाला बाबा, डेंजर वारा सुटला आहे. काढतोय नुसता, वारा बघ कसला सुटला आहे, डेंजर. झाड नाही तुटणार कारण की झाड मजबूतीला असतात. तुला हवा उडायसारखा नव्हता, मला होतोय. मला थोडंसं वाटतंय उडतोय म्हणजे असं धक्का देतो. हां धक्का देतो असं. हवा धक्का देणारच. प्रेशर कसला आहे बघ, खतरनाक. मानव कुठं आहे रे? मानव, वेर इज मानव? आले नाहीत अजून, उडून जातील वाऱ्यागत, नाही तर येतील नाचला. बघू शकता कडक असा सीन झालाय ना. हो जा भजी आणा करून. कर जरा काय कर जरा, मला नाहीत करता. पेट्रोल आहे गाडी? गाडीत पेट्रोल आहे. हां मी याला नाही देणार, याच्यावरती भरोसा नाही माझा. इकडे बघ, गोरा दिसतोय पोरगा, लाजला. काय मग, मला तरी वाटत नाही की पाऊस जाणार आहे आणि वारा पण हा सुटला आहे, तो जाणार आहे. त्यामुळे तुझी मॅच काय मला वाटत नाही चालू होत आहे. असू दे काय पण खेळणार म्हणजे. या पावसात खेळणार आहेस? हां विजांना घाबरत नाहीस तू? हां नाही. बाकीचे घाबरतात, हा घाबरतो की? घाबरतोस ना? नीरज भाई पळल, घरात जाईल तो नीरज, उडल तो वाऱ्यागत. वरती आहे नीरज. ए नीरज वरती आहे निर्या. हा निर्या वाऱ्यागत उडशीला वरनं. हा पकडून खाली ये. हा हवा नाही लागत आहे, खाली हवा लागते, खाली ये. सो डेंजर अशा विजा चमकत आहेत, त्यामुळे आम्ही डिसाईड केला की व्हिडिओ इथंच बंद करायची आणि आपलं आता घरात जाऊन गप कुठंतरी कोणाडत बसणार आहोत आम्ही, कारण की आपला ऋषभ खूप घाबरतो विजांना. आणि दिव्यांतर लयच घाबरतो. त्यामुळं आपण आता काय करणार, व्हिडिओ बंद करणार आहोत, गपचूप बसणार जाऊन. नीरज कसा वरती जाऊन बसलाय तसा कुठेतरी कोपऱ्यात जाऊन बसणार आणि आपली व्हिडिओ नंतरला पुढे कंटिन्यू करू. बघाच तुम्ही रस्त्यावरती. तर मंडळी आता आपण आलो आपल्या मंदिराच्या इथे. मंदिराचा परिसर बघू शकता, नवीनच घुमटाचं काम केलेलं आहे, वरती बघू शकता. मस्तपैकी आता घुमट आपल्या मंदिराचा झाला आहे. आणि आता आपण आलो आहे मंदिराच्या मागच्या साईडला. इथे मंदिराच्या आजूबाजूला आंबे पण आहेत, तर त्या साईडला चाललो आहे. थोडा अजून पण रिमझिम पाऊस चालू आहे आणि ढगाळ वातावरण काय अजून कमी झालं नाही. बघू शकता वरती तुम्हाला दिसत असेल ढगाळ वातावरण. आणि इकडे मस्तपैकी झेंडे लावलेले आहेत, ते एकदम फडफडत आहेत, एकदम मस्त वाटतं आहे. आणि आता मंदिराच्या मागे आले तर ही अस्मिता आणि दिया आहे, तर ते दोघे आंबे आणण्यासाठी आलेत. पण आंबे काय आता भेटणार नाही कारण की ऑलरेडी बरीच जण येऊन गेले तिकडे. हे बघा इकडे इथला एक आंबा पडला आहे, पिक्काचा आहे, तो आता घेतो मी, बाकी कोण नाही आता इथं. हे देखो आंबा भेटला आहे, चांगला पिक्का, कोण नव्हता त्यामुळे भेटला लगेच. पाहिजे का आंबा? धर आंबा धर. आंब्यासाठी व्हिडिओ ते यावं लागेल. थोडा फुटला आहे पण तो चालेल ना? महा कुठला आहे ह्याचा आहे? तर पणासाहेब आलेत बघा. अक्षय काष्टे कुठं आहेत? अक्षय काष्टे घरी आहेत. अक्षय काष्टे अवकाळी पावसाचे व्हिडिओ नाही करत, त्यांच्याकडे खजाना आहे व्हिडिओंचा, त्यामुळे चालू आहे काय. तर आता आपण जरा पाखाडीने खाली जातो आहे, बघूया काय बघायला भेटतं आहे आणि तुम्हाला दाखवायला भेटतं आहे. ते सध्या जांभळं वगैरे काय नाही आहेत, नुसती करवंद आहेत, ती पण आता काय खराब होणार या पावसाने. तर आता साहिल जरा खाली गेला, त्यासोबत जरा जातो, त्याला व्हिडिओ काढायचे होते आणि फोटो काढायचे होते. जरा
मस्तपैकी नेचर झालं आहे. त्यामुळे इकडे कलमाचे आंबे पण आहेत बघा. हे आपले नाहीत पण इथं दिसत असतील, मागे आहेत बघा मोठे मोठे, ते काकांचे आहेत. तर आता खालीच जातो आहे, जरा तो फोटो काढतो आहे. बघू शकता त्या साईडला मागे आहे तो तिकडे. आणि आपली फंटर लोक आज नाही आहेत कारण की ते जरा घरी गेलेत, जेवली नव्हती. ऋषभ वगैरे मगाशी आलेले व्हिडिओमध्ये बघितले असाल, जेवले नव्हते, डायरेक्ट असेच येतात घरी, घरून काय न सांगता वगैरे. त्यामुळे त्यांना परत पाठवली. आता साईलला जायचं आहे. कुठे जायचं आहे? नदीवरती जायचं आहे ना. नदीवरती बघ जाऊया. तुझ्यामुळे पाय सरकला, माझी चांगले चप्पल घातला नाही आणि स्वतःची स्लिपरी चप्पल मला दिला नाही. आणि तर आता चाललो आहे जरा विहिरीच्या इथं पण बघायला. काय हा आंबा पडला आहे, उचल कलमी. अरे खराब आहे. खराब आहे काय? तो तू बघ खाली, कुठे? हा बघ, हा बघ. तर कलमाचे आंबे वाऱ्याने पडतात. अरे पण चांगले आहेत ते, वाऱ्याने चांगले आंबे पडलेत खाली. ते जरा भेटतील आता इकडं विहिरीच्या इथं वगैरे आले तर. सांगायचं नाही कोणाला, असं पण आपण व्हिडिओ काय नंतर टाकणार आहोत, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही येणार. अरे आंबा समजलं तरी सांगायचं, पडलेला भेटला तो घेतला हो, एवढं काय. तर फायनली आपण आलो आहेत आपल्या विहिरीच्या इकडे. मागे वाट बघू शकता मस्तपैकी आपली, एकदम वाट आता थंडगार झाले पावसामुळे. पावसाने एकदम मस्तपैकी उन्हाची वाट लावला नाही. पण सध्या आंब्यांचं जरा नुकसान झालं असणार आहे. ठीक आहे, पण हा पाऊस काही जास्त काळ राहणार नाही. आजच थोडासा पडला, शिंतडला, तो आता जाणार आहे पाऊस. इकडचा विहिरीच्या इथं पण अथर्व यांचा आंबा होता, हा बघा या साईडला. तो यावर्षी काय आला नाही, पण दरवर्षी म्हणजे एक वर्ष आड करून येतो. तर आला तर एकदम मस्तपैकी भरभरून येतो. यावर्षी नाही, पण पुढच्या वर्षी आपल्याला हा आंबा नक्की खायला मिळेल. आणि या साईडला एकदम मस्तपैकी आजूबाजूचा परिसर बघू शकता विहिरीच्या, साफसूफ केलेला आहे. आणि इथं आंबा आहे, आंब्यावरती पण बरेचसे आंबे आहेत. आता व्हिडिओ दिसत आहेत का नाही ते माहिती नाही, पण आहेत खूप आंबे आहेत. यावेळेला अळू काय खायला नाही भेटले जास्त. इथे आमच्या विहिरीच्या इथे बाजूलाच एकदम इकडे बघू शकता हा अळूचं झाड आहे ह्याच्यावरती. त्याच्या बाजूला पण एक होता, पण तो तोडला गेला. त्यामुळे त्याच्यावरती तरी, आणि त्याच्यावरती जास्त अळू नसायचे, ह्याच्यावरतीच असायचे. पण प्रॉब्लेम काय आहे अळूचा, की या अळूमध्ये थोडे थोडे किडी असतात. त्यामुळे अर्धा पार्ट आपल्याला, म्हणजे त्यातला थोडा पार्ट भेटतो. आता विहिरीच्या इथं आलं आहे तर तुम्हाला विहीर दाखवतोच. इथं विहीर बघू शकता. आणि आपले फंटर लक प्राची कुठे गेलेली? शर्वरी पण आहे. शर्वरी मगाशी ऑलरेडी दिसून झाले. तर प्राची आणि शर्वरी आंबा चोरायला गेलेले. आंबा चोर की करवंद? करवंद? तर करवंद चोरायला, करवंद काय चोरणार, करवंद आणायला गेलेले बोलायचं. मला वाटलं आंबे बिंबे आणायला गेले होते काय. तर प्राची आणि शर्वरी गेलेले, तर ते आले आता. आणि आपली विहीर बघू शकता, विहिरीमध्ये अजून खूप पाणी आहे. बघू शकता खाली पाणीच पाणी आहे. यावेळेला विहिरीवरती यायची गरज नाही लागली, कारण की एक दिवस आड करून सध्या पाणी येतं, त्यामुळे ते पुरतं पण. कारण की मग मागच्या वेळेला पण यायला गरज नव्हती लागली, कारण की मागच्या वेळेला काय झालेलं की पाऊस लवकर आला मेच्या एंडिंगला. त्यामुळे पाण्याचा तुटवडा नाही पडला, पाण्याचे झरे लवकर निर्माण झाले आणि त्यामुळे पाणी मिळालं जास्त. त्यामुळे काय मागच्या वेळेला याची गरज नाही पडली. यावेळेला पण अजून काय पडली नाही आहे, पण बघूया आता पुढे काय होतं आहे. आणि आता आपण चाललो आहे जरा नदीकडे. नदीकडची पण वाट बघू शकता, ही आपली नेहमीची वाट आहे. मागच्या वेळेची व्हिडिओ आहे त्याच्यात पण आहे ऑलरेडी. खूप वेळा या साईडला व्हिडिओ काढून झाल्यात. आणि आता चाललो आहे तिकडेच. सध्या बघूया तिकडचं वातावरण कसं झालं आहे, आणि तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करीनच की आत्ताची नदीची कंडिशन कशी आहे, जेणेकरून तुम्ही आता पुढच्या वेळेला, म्हणजे आता जून जुलैमध्ये मी एक व्हिडिओ करेनच नंतर, म्हणजे नदीला ज्या वेळेला पाणी येईल त्यावेळेला तुम्हाला समजेलच की किती डिफरन्स आहे उन्हाळ्यातली नदी आणि पावसाळ्यातली नदी यामध्ये. तर ते तुम्हाला बघायला भेटेल. साहिल आपला मागं एक एक फोटो काढत येतो आहे. मी आपला वारा एक व्हिडिओ केली की झाला आपला काम. आणि इकडची बघू शकता घनदाट झाडी आहे आजूबाजूला आपल्या नदीच्या वाटेला. मस्त वाटतं इकडं आल्यावरती, एकदम थंडगार. मेन म्हणजे उन्हाळ्यात पण आलात तरी एकदम थंडगारच वाटतं इकडं, कारण की आजूबाजूला असलेली झाडी आहे ना, ती तुम्हाला असं गरमी जास्त फील करून देत नाही. तर आता तिकडेच चाललो आहे. बघू शकता आजूबाजूचा परिसर एकदम खतरनाक आहे. आणि या साईडला फोटो वगैरे काढायला ते एक नंबरच आहे. जर तुम्हाला यायचं असेल तर आपला कोकणचा डॉन अथर्व तुम्हाला आणेलच, किंवा मी जरी असेल तर आणेलच. आता तुम्हाला इकडे बघू शकता हे रायवळी आंबे आहेत. इथे खाली बघू शकता रायवळी आंबे बरेच पडले आहेत, पण आता जो उचलला आंबा तो कच्चा आहे, त्यामुळे काय खाऊ नाही शकत. हो, तो टाकला आंबा आता काय यूजचा नाही आहे. आणि सध्या नदीला काहीच पाणी नाही आहे आपल्या, कारण की
कडक उन्हाळा त्याचे परिणाम आहे ते. आजूबाजूला पाणी काहीच नाही आहे. पण मागे आता ढवावरची व्हिडिओ केलेली त्या साईडला तुम्ही बघितला असाल, तो एक असा नदीचा परिसर आहे तिथे की खूप पाणी असतं. आणि ती व्हिडिओ जर बघितली नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की बघा, मस्त व्हिडिओ आहे तिकडची पण. तर तिकडेही तुम्हाला जायचं असेल तर या, आम्ही नेऊ तिकडे. आणि आता नदीचा अवतीभोवतीचा परिसर बघू शकता, एकदम मस्त आहे. इकडे पण आता एकदम आता काय बघायला नाही भेटणार तुम्हाला, कारण की नदीला आता सध्या पाणीच नाही आहे. तर आजचा हा छोटासा मोठासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत बाय बाय.